काय ओवाळस माझ्या भावावर की तो हे घर सोडून जायला निघालाय? अहो नाही, बिट्टीने काही नाही केलं. आम्ही जातच होतो पण त्यांनी आम्हाला इथे राहू दिलं. चांगल्या मनाचे आहेत ते. तो चांगल्या मनाचा आहे म्हणून गैरफायदा घ्याल त्याचा? काय पळवलंस ग त्याला? हा बोल ना बोल. अगं ताई, काय चाललंय हे? त्यांनी काही केलं नाहीये. मी दिली त्यांना चावी स्वतःहून. अगं ताई, किती साधी आणि भोळी माणसं आहे. त्यांना त्रास द्यायचा का? तुला तर माहिती आहे ना किती हळव्या मनाचा आहे मी. मला नाही बघवले त्यांचे हाल. स्वतःच्या डोक्यावरचा छप्पर घेऊन तू कुठे राहणार आहेस रे? बोल ना बोल. ताई, तू लोड नको घेऊस. एक सांगून ठेवते जग्या, या अनाथांसारखा तू रस्त्यावर आलेला मला बघवणार नाही. अहो का तुम्ही असं केलं? तुमचं स्वतःचं घर असताना तुम्ही रस्त्यावर का राहिलं? हो नाही हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी बघतो माझी काय सोय होते का. नाही नाही नाही, काय काय बघणार तुम्ही? अहो हे तुमचं घर आहे हो, आणि तुम्ही असं वनवन फिरताय. तुम्ही इथेच राहिला तर. चंदूशेठ, हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे खरं, पण घरात एक तरुण मुलगी असताना मी इथे राहणं बरं नाही ना वाटत. हा पण आपण करू ना काहीतरी. हा आपण काहीतरी ऍडजस्ट करू. पण तुमचं स्वतःचं घर असताना तुम्ही असं रस्त्यावर थांबणं आम्हाला बरोबर नाही वाटणार. तुम्ही इथेच राहा. हा चंदूशेठ, तुमच्या वयाचा मान ठेवून ऐकतोय. कसं आहे ना, वडीलधाऱ्या माणसांचं ऐकायचं ही आपली संस्कृतीच आहे ना. राधा, चालेल ना तुला? घर में तो जम गए जग्गू शेठ, अब लवकरच घर जमाई भी बनेंगे. विराजस, कुठे निघालास? परत त्या मुलीला मदत करायला निघालास? प्लीज हळू बोल, बाबांना कळलं तर वाट लागेल ग माझी. म्हणजे तू त्या मुलीला परत मदत करायला निघालास? हो हो, पण प्लीज कोणाला कळू देऊ नको. बाबांना तर नाहीच नाही, त्यांना जर कळालं ना तर. विराजस, तू मला खोटं बोलायला सांगतोयस? हा नाही नाही काकी, जा तिला मदत कर. मी नाही सांगणार कोणाला. एका अनाथ मुलीसाठी तू इतकी धडपड करतोयस ना, हे बघूनच मला खूप आनंद होतोय रे. कोण करतोय एवढं कुणाईसाठी? अनाथांना आपल्या आधाराची गरज असते हे माझ्यापेक्षा जास्ती कोणाला माहिती असणार. एखाद्या कम नशिबी मुलीचं कल्याण होत असेल ना तर मी नाही येणार आहे. जा तिच्यासाठी, तिच्या बाजूने लढ. पण आता जर तू ठरवलं असशील ना तर मागे नको हटूस. आणि जर तू तिची साथ सोडणार असशील ना तर मात्र जाऊ नकोस. काकू, डोंट वरी, मी कधीच कोणाचीच साथ सोडत नाही. हा, आणि अजून एक, जा, अशीच त्या मुलीची आयुष्यभरासाठी साथ दे. कारण तुमचं प्रेम माझ्याच फायद्याचं आहे. बाई, बिट्टी, ए बिट्टी, अगं पट्टी कशाला काढते? सोडा अगं अजून बरं नाही झालं बाळा. चंदूशेठ सोडा. नको. राधाताई काय करतेस तू? अगं प्लीज नको काढू राधाताई. बिट्टी नको.
सोडा म्हटलं ना. राधा काय करतेस तू हे? मग काय करू? दुसरा काही पर्याय आहे का? हात हलवायला नको. खुर्ची टेबल सगळं तुटले. गिराईक आले तर काय करू? कुठे बसवू त्यांना? कसं उभारू? सगळं अवस्था काय आहे घराची? कसे येतील लोक? अगं मी अरे लोक मिसळीकडे येऊ शकत नाहीत ना, पण मिसळ तर लोकांकडे जाऊच शकते. येडा घर तू. म्हणजे काय बोलतोस तू? मिसळ लोकांकडे म्हणजे नक्की काय करणार आहेस? त्यापेक्षा एक काम करू. हे बघ राधा, मी सरळ टेबल खुर्च्या घेऊन येतो. सोपं. हा नको नको, तुम्ही घर दिलं हीच मदत खूप झाली. पैसे नको. आणि काय आहे की पैशांपेक्षा प्रयत्न महत्वाचे. पण काय करणार? करणार काय म्हणजे प्रयत्न करणार मनापासून. आजचा पूर्ण दिवस फक्त राधासाठी. एक मिनिट. ऐका ऐका, ताई आणि दादा, लेडीज अँड जेंटलमन, तुमच्या जिभेचे लाड करायला तयार व्हा. चमचमीत, झणझणीत, चटक लावणारी A1 मिसळ अर्थात गौराई मिसळ येत आहे तुमच्या दाराशी. चला मिसळीचा आनंद घ्यायला तयार व्हा, कारण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खास रेडी टू इट गौराई मिसळ. कधीही, कुठेही आणि केव्हाही. मग कशी वाटली आयडिया? रेडी टू इट म्हणजे काय रे? रेडी टू इट म्हणजे काय? अरे हे बघ, आपल्याला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा लगेच खाता येईल अशी मिसळ म्हणजे रेडी टू इट गौराई मिसळ. नाही समजलं? मी सांगतो. ओके. कधी कधी काय होतं ना की बरीच मुलं कामासाठी, शिक्षणासाठी आपल्या घरापासून लांब राहत असतात. अशा वेळेस त्यांना त्यांच्या घरची आठवण येते, घरच्या जेवणाची आठवण येते. तूही लांब राहिलायस का घरापासून? नाही नाही, मी नाही राहिलोय, पण मी माझे मित्र किंवा इतर मुलं बघितली आहेत ना, त्यांचं सांगतोय. सो ती मुलं अशी घरापासून लांब राहत असतात, त्यांना घरची आठवण येत असते, घरच्या जेवणाची आठवण येत असते. आणि एक दिवस अचानक त्यांना त्यांच्या आईच्या हातची पोळी जरी मिळाली ना, तरी त्या मुलांना जो आनंद होतो तो इतका इतका कमाल असतो, इतका भारी असतो ना की म्हणजे वेगळाच असतो. राधा,
आपली ही जी मिसळ आहे ना, अगदी तशी घरची आठवण करून देणारी. आता उदाहरणार्थ आपण कोणाच्या तरी आठवणीत किंवा कुठल्या तरी आठवणीत एखादं लॉकेट घालतो किंवा हातात ब्रेसलेट घालतो. आता विचार करा, अशीच आठवण करून देणारी चव तुमच्या जिभेवर आली तर कसलं भारी होईल, किती मजा येईल, हो ना? आणि हे मी अनुभवातनं सांगतोय. ही मिसळ माणसाला घराशी जोडणारी आहे राधा, खरंच. कारण याने फक्त पोट नाही भरत, मन सुद्धा भरत. मग तो एकटा असेल, अनाथ असेल किंवा कोणीही असेल. ह्या मिसळीची चव घेतली ना, त्याला त्याचं घर पण अनुभवता येईल. अनुभवावरनं सांगतोय. रे एकदम बेस्ट आहे रे. हे विराजस, तुला हे एवढं सगळं कसं काय सुचलं रे? अगं तो फिरतो ना बिराजदारांबरोबर, त्याला माहित असेल कसं असतं ते, काय करतात ते. करेक्ट करेक्ट. त्यांच्यामुळेच मला कळालं काय असतं ते. आणि एकदम सोपा फंड आहे, एकदम सोपं आहे, काहीही करायचं नाहीये. हा जो डबा आहे आपला, ह्या डब्यामध्ये आपल्या मिसळीचं सगळं साहित्य असणार. आपण हा डबा द्यायचा, त्यांनी याच्यात फक्त गरम पाणी ओतलं की आपली गौराई मिसळ एकदम तयार. हा फक्त वरनं कांदा फरसाण टाकलं की मुंग्या आपली मिसळ कशी होणार, एकदम डिशक्या डिशक्या. बस एवढंच? हा एवढंच. चला चला चला, कामाला लागा, कामाला लागा. भरपूर लोकांना खाऊ घालायची आपली A1 गौराई मिसळ. ओके चला चला. राधा, मी म्हटलं होतं ना तुला लढ म्हणून. मग हे बघ राधा, जेव्हा संधी आपल्या दारावर नॉक करत नाही ना, तेव्हा अजिबात खचायचं नाही. आपण संधीच्या घरी जायचं आणि तिच्या दारावर नॉक करायचं. काय? चंदूशेठ, मुंग्या या या या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. दादा काय विकताय? या या, मिसळ विकतोय. या भागातली फेमस रेडी टू इट गौराई मिसळ. दादा तुम्ही एकदा ही मिसळ खाल्ली ना की सारखी सारखी खाल. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, अशी मिसळ तुम्हाला कुठेही मिळणार नाही. एकदा खाल्ली, तुम्ही खाल्ली की घरच्यांना घेऊन येणार, खात्री देतो तुम्हाला. घेणार? हो खूप छान. पण खायची कशी? अहो एकदम सोपं आहे. हा मिसळीचा डबा आहे, ह्याच्यामध्ये मिसळीला लागणारं सगळं मटेरियल आहे. आणि त्यामध्ये राधाने बनवलेला तिच्या हातचा स्पेशल घरगुती मसाला सुद्धा आहे. तुम्ही घरी गेलात
की हे सगळं मटेरियल फक्त 5 मिनिटं गरम पाण्यात टाकायचं, मस्त मिक्स करायचं की मिसळ खायला रेडी. फरसाण तर आम्ही देतोच आहे, तुम्हाला वरनं कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 नंबर मिसळीवर ताव मारायचा आहे. घ्या. एकच नंबर, एक द्या. हे घ्या. ताई, यात आम्ही ना घरचा मसाला घातलाय आणि आमची मिसळ अत्यंत हायजेनिक आहे, म्हणजे तुम्ही कधीही आणि कुठेही खाऊ शकता. हो. हे घ्या तुमचं एक पॅकेट. तुमचं 2 ना. हे घ्या. तुमचे 100 झाले ताई. बिट्टी, अगं किती मिसळ विकल्या गेल्या आपल्या? किती? 70? भाई, अगं आपल्या मिसळीचे 70 डबे विकले गेले. काय सांगता? देवच पावला. बिट्टी बिट्टी, छान चाललंय, छान चाललंय. अशीच मेहनत करत राहा हा, आणि असेच पैसे कमवत राहा. अहो, आम्ही बाहेरचं खात नाही. हो नाही, बाहेरचं नाहीये, घरचंच आहे. आमची मिसळ ही अगदी घरगुती आहे बघा. कसं आहे ना, घरातल्या बाईला घरात सगळ्यांना मिसळ खायला घालता यावी आणि तिला कामापासून 1 दिवस सुट्टी मिळावी, तिचाही आराम व्हावा, हेच आमचं पण उद्दिष्ट आहे. तुम्ही घेताय ना मिसळ? हो, द्या. राधाताई, तुला माहितीये मी ते शिक्षणासाठी असते, बट घरच्या सारखं ते जेवणच मिळत नाही. तुझ्या हातची मिसळ खाल्ली आणि एकदम आईच्या जेवणाचीच आठवण आली. मला आणखी 2 डब्बे दे. हो. परत या. हो. अरे दादा, काय म्हणता, कसे आहात? कशी वाटली मिसळ? एकदम मस्त. वा. कसं आहे ना दादा, मला तर काही बनवता येत नाही, पण आपली मिसळ नेली आणि बायको खूपच इम्प्रेस झाली. तिला खूप आवडली. मला आणखी 2 पॅकेट द्या. हे घ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. परत या. नक्की. बघितलं राधा, मी तुला म्हणालो होतो ना की लोक मिसळीपर्यंत नाही येणार, पण आपली मिसळ तो लोकांपर्यंत पोहोचू शकते. मग ना राधा, होतंय आणि तसं. काय दुखलं हाताला परत? तू इथे थांब, तू आराम कर, तू गल्ला सांभाळ, मी बघतो. तो मी आहे ना, तू ये इथे. ये राधा, ये 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 ये, ये. तू गल. हा, 2 देऊ. हे घ्या. थँक्यू. हे धर, ठेव. एकच द्या. एकच देऊ. ताई यार, हा ड्रायव्हर सगळा भाव खाऊन जातोय. मला इंटरेस्ट करायलाच मिळत नाही त्या राधाला. सारखा तिच्या अवतीभोवती असतो, गुंड्यासारखा. अरे, तो ड्रायव्हर जेव्हा बघावा तेव्हा तिच्या आजूबाजूला फेर धरत असतो. गुळाला मुंगळा चिकटावा ना, तसा तिला चिकटलेला असतो. तू जरा सांभाळून राहा. हा, ठीक आहे.